आणि आपल्याला विनंती करतात तुम्हाला हात जोडून विनंती करतो लवकरात लवकर भगवंताचं नामचिंतन करा कधी आपल्या दारामध्ये जोगी करून येतात आणि आपल्याला विनंती करतात जग जोगी जग जोगी जाग जाग हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती नका घेऊ भार धर्म तुझी सार बहुत दिवस फेरा आला या नगरात बऱ्याच दिवसाचा फेरा फिरत 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 तुम्ही आज या नगरामध्ये आलात म्हणजे माणसाच्या देहाला आलात आणि हा माणसाचा देह तर तुम्ही असाच व्यर्थ व्हायला घालवला तर पुन्हा तुम्हाला त्या फेऱ्यामध्ये अडकावं लागेल संत महात्मे आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतात परंतु जाग करत असताना त्यांना किती त्रास झाला ते सुद्धा संतांनी सांगितलेलं आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी अभंग लिहित होते त्यावेळेला समाज मंडळाला ते सहन नाही झालं आणि वेदाचा अर्थ हा तुकोबा त्या ठिकाणी प्राकृत भाषेमध्ये आणतो म्हणून त्यांच्यावर त्या ठिकाणी अनेक आरोप करण्यात आले त्यांना त्या ठिकाणी गावाच्या पाटलानं सुद्धा बाहेर काढलं गावाच्या बाहेर काढलं कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भिगत त्या ठिकाणी गावाच्या पाटलानं बाहेर काढलं अनेक त्यांना यातना सहन कराव्या लागल्या परंतु आपल्यावरती कितीही संकट आले तरी जसं आई लेकरासाठी खंबीरपणे उभी राहिली बरोबर आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे हित जिचे पिढे बाळ प्राणाचा वितळ त्याप्रमाणे संतांना आपल्याविषयी अतिशय कळकळ आहे कळवळ आहे म्हणून संत महात्म्यांना त्रास झाला तरी सुद्धा संत महात्मे आपल्या हिताकरता आपल्या उद्धाराकरता अखंडपणे त्या ठिकाणी परमार्थ करीत राहिले विश्वमौली ज्ञानोबरायांना 2 वेळचं जेवण सुद्धा कोणी त्या ठिकाणी भिक्षा देत नव्हतं 4-4, 6-6 दिवस उपवासी राहावं लागत होतं परंतु त्या अवस्थेमध्ये सुद्धा ज्ञानोबरायांनी कधी परमात्मा सोडला नाही ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी साठी लावून घेतली त्यावेळेस व्यस्तबाई उपदेश करते दादा अरे हे विश्व रागाने लालघन झालेलं असतं तरी आपण संत आहोत आपण त्या ठिकाणी पाणी व्हायचं आणि हे विश्वाला त्या ठिकाणी भिजवून टाकायचं जी बोलातानी चालली कोणी बत्तीशी पाडली आपलेच दाताने आपलेच म्हणून या समाजावरती कधीच राहायचं नाही तुला संपूर्ण संसार सुखाचा करायचा आहे अवघात संसार सुखाचा करीन आनंदी भरी नसलेली लोक म्हणून संत महात्म्यांवर कितीही आघात झाले कितीही लोकांनी त्यांना त्रास दिला तरी ते नेहमी समाजाला जागा करण्याचा प्रयत्न करीत होते आणि जागा करून काय करतात बरोबर आहे मनुष्य म्हणजे संसार अहितापासून काढी हित देवोनी वाढली नाही गाठी परोरी माऊली अहितापासून आपल्याला बाजूला काढतात
बरोबर आहे का नाही? जसं आपली आई एखाद्या मुलाचं आई होत असतं, काही ठिकाणी वाईट संगतीला गेला असला तर त्याला ठिकाणी बाजूला काढतात, आई वडील कसे बाजूला काढतात त्याप्रमाणे संत महात्मा सुद्धा आपल्याला अहितापासून बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला हिताचा मार्ग सांगतात. वेळ प्रसंगी आपल्याला हात जोडून सांगतात, वेळ प्रसंगी आपल्या पाया पडून सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला तरी टाळी बोला मुखी नाम. आणि तरीही आपण आपल्या हात जोडले पाया पडले आपल्याला सांगितलं तरीही आपण जर नाही ऐकले तर मग उपहासाने होईना पण शिवे देऊन सांगतात. बरोबर आहे? किती सांगू तरी नाही कधी बटबटीचे पुढे शिंदरीचे रडतील अनेक यातना यम करविल तन सोडविल ते तुला. यमाचा आपला धाक दाखवला. रवरव नावाचं नरक आहे, त्या ठिकाणी कुंभिपाक आहे, अनेक प्रकारचे नरक आहेत. त्या नरकाचा सुद्धा आपल्याला धाक दाखवतात, यमाचा धाक दाखवतात. यम आपल्याला कशा प्रकारे मारतात, मारीची जोडीची आणि किंकर यमाचे किंकर बहुसाल. त्या ठिकाणी आपल्याला तप्त वाळूमध्ये चालवायला लावतात, तप्त अशा तेलामध्ये तळवतात, अनेक प्रकारे आपल्याला नरकाचा धाक दाखवतात, यमाचा धाक दाखवतात आणि आपल्याला हिताच्या मार्गाकडे घेऊन जातात. म्हणून संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. बरोबर आहे का नाही? कारण संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत. जर पृथ्वी तलावावरती संत झाले नसते तर माणसाला जिवंत खाल्लं असतं. बरोबर आहे? जर संत ठिकाणी पूज्य गुरुवर्य स्वामी प्रकाशानंद महाराजांची क्लिप आहे, त्यामध्ये ते म्हणतात बांगलादेशमध्ये अनेक हिंसाचार घडला. कशामुळे घडला? तिथं संस्कृती नाही, तिथं त्या ठिकाणी संगत नाही, सहवास नाही, म्हणून त्या ठिकाणी तो हिंसाचार घडला. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारत देशामध्ये एवढी संस्कृती आहे, एवढं आपण त्या ठिकाणी संस्कृतीचं जतन करतो, आपण एवढा हिंसाचार कधीही करत नाही. आपल्याला पाप काय आहे कळतं, पुण्य काय आहे कळतं, त्याला मारल्यानंतर आपलं काय होईल हे कळतं. म्हणजे त्या ठिकाणी संतांना त्या ठिकाणी आपलं हित कळतं. म्हणून संतांच्या आपल्यावरती अगणित असे उपकार आहेत. म्हणून जगद्गुरूचे गोपाराय आपल्याला अशी विनंती करतात की बाबा हो, तुम्हाला माणसाचा देह मिळाला, हा जाणार आहे, लवकर जाणार आहे. मग तुम्हाला हा बोध करून जायचा असेल तर मग तुम्हाला संतांच्या सहवासामध्ये जावं लागेल आणि तेच सहित करणार आहे. आपण समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. प्रश्न असा आहे की संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी आवड निर्माण होते. बरोबर? संत समागमाची आवड आपण जर अंतःकरणामध्ये धरली तर भगवंताविषयी आवड आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि मग आपल्याला परमार्थाची तातडी करायची गरज नाही. कारण संत परमार्थच करत असतात.
तुकोबरा सांगतात आमचा तो धंदाच आहे. कोणता धंदा आहे? दिनरजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे रात्र नको दिवस नकडे अंगी खेळे दैवत. आम्हाला रात्र कळत नाही दिवस कळत नाही. आम्ही रात्रंदिवस परमार्थ करतो. आमच्या जीवनातला थोडासा वेळ वाया जातो. किती वेळ वाया जातो? शिंक जांभळी कुंकला ही तुकाची वेळ वाया गेला एवढा आमच्या जीवनातला ठिकाणी वेळ वाया जातो. एरवी आम्ही अखंडपणे परमार्थ करत असतो. मग आपण जर संतांच्या संगतीमध्ये गेलो तर मग आपण आपोआप त्या ठिकाणी परमार्थाची चाचणी करून हा भवसिंह करून जाण्याचा विचार करू. बरोबर आहे? मग जगद्गुरु तुकोबरा आपल्याला सांगतात तुम्हाला संतांच्या सहवासामध्ये जावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला हा भवसिंह करून जाता येईल. हा झाला अभंगाचा त्या ठिकाणी भावार्थ. आणि त्या ठिकाणी दोन उपकार आपण पाहिले. एक म्हणजे देवाचे उपकार आहे, दुसरे म्हणजे साधू संतांचे उपकार आहे. आता तिसरे उपकार काय आहे? आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती उपकार. आई वडील काय उपकार करतात आपल्यावरती? जन्म दिला. बरोबर. अजून काय करतात? लहानचं मोठं करतात. आई वडील आपल्या करता आपल्याला जन्म देतात. 9 महिने 9 दिवस आई आपल्या उदरामध्ये आपल्याला वाढवते. अनेक त्रास सहन करावा लागतो. बरोबर आहे? प्रसूतीच्या वेदना अनेक प्रकारचे त्रास आईला सहन करावं लागतात. परंतु जन्म दिल्यानंतर त्या बाळाला लहानचं मोठं करणं हा सुद्धा एक संघर्ष आहे. त्या बाळाला लहानचं मोठं करतात, त्याला सांभाळतात, शिकवतात, त्या ठिकाणी नोकरीला लावतात आणि मरेपर्यंत आई लेकरावरती विना त्या ठिकाणी लाभाविना प्रेम करतात. हे शिकवलं. वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी आई आपल्या मुलावरती प्रेम करते. काहीही आईला लाभ नसतो तरी सुद्धा आपल्या मुलावरती प्रेम करते. आई एवढं प्रेम करते. वडील किती प्रेम करतात? तुकोबरा एका भागामध्ये सांगतात आपुली कुरवती एकाएकी केला मिरासी साधनी कडिये वागवणी भाता. बाप आपल्या मुलावरती एवढं प्रेम करतो. तुकोबरा सुद्धा त्या ठिकाणी वर्णन करतात. बाप करी जोडी लेकरांची ओढी. लेकराच्या ओढी करता बाप रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करतो आणि रात्रंदिवस त्या ठिकाणी कष्ट करून जी काही आपण आयुष्यभर कमवलेली सामग्री आहे, जी काही आपण आयुष्यभर कमवलेलं नाव आहे, जी काही आपण आयुष्यभर कमवलेली इज्जत आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, सगळं काही आहे ते एकाएकी आपल्या मुलाच्या नावावर करून देतो. बरोबर आहे का नाही? त्या बापाची आपल्यावरती अगणित अशी उपकार आहेत. मग तुकोबरा आपल्याला सांगतात या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आई वडिलांचे आपल्यावरती अनेक अशी उपकार आहेत. परंतु
माऊली ज्ञानोबा आपल्याला सांगतात की जर त्या ठिकाणी आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मग तुम्हाला आई वडिलांची सेवा करावी लागेल आणि आई वडिलांच्या सेवेमध्ये भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल। भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे, तो कशामुळे उभा आहे? त्या ठिकाणी भक्त पुंडलिकानं आपल्या आई वडिलांची एवढी सेवा केली त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि पुंडलिकाला बोलू लागला, पुंडलिका या ठिकाणी भीती करता मी या ठिकाणी तुला दर्शन देण्याकरता आलो आहे। या ठिकाणी मागं परंतु पुंडलिक राजा म्हणू लागला, मला तुझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही। ऐसा कैसा रे भीट मागे भिरकाविली भीट, एक वीट घेतली आणि मागे फेकली आणि या विटेवरती उभा राहा माझ्या आई वडिलांची सेवा होईपर्यंत। भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी, धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी। ज्याचा बाप जिवंत आहे त्याला दर्शनासाठी मंदिरात जायची काय गरज नाही, त्याचा बाप हा त्याच्यासाठी देव आहे। ज्याची आई जिवंत आहे त्याला चारधाम तीर्थयात्रा करायची काय गरज आहे, त्याची आई त्याच्यासाठी पुरत आहे। विश्वमौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगतात, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोरती दे। त्यांची सेवा करा, त्यांच्या पायाजवळ सगळे तीर्थ आहेत, इतर तीर्थाला हिंडायची तुम्हाला काहीच गरज नाही। परंतु लोक एवढे गुंजर असतात, आई वडिलांना घरी लाथा घालतात, 20-20 हजार भरून तीर्थयात्रा करतात, बरोबर आहे? तीर्थयात्रा करायची काहीच गरज नाही। ज्याची आई जिवंत आहे, ज्याचा बाप जिवंत आहे, त्यांच्या सेवा जर आपण केली, त्यांचं आपल्यावरती लोन आहे, कर्ज आहे, उपकार आहे, त्यांच्या आपल्यावरती ऋण आहे, मग आपण त्यांची सेवा केली पाहिजे। तेव्हा आपल्याला भगवान परमात्मा भेट देईल। आम्ही एवढे भजन मंडळ नाही तेवढे म्हणतो तुम्ही ते म्हणा ना सर्वांनी हात विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार भोपार कुमाई भोपार कुमाई हे भोपार कुमाई हे भोपार कुमाई होबा 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 आज या कुटुंबातून 1 वर्षापूर्वी मातोश्री निघून गेल्या। या कुटुंबावरती अतिशय दुःखाचा डोंगर कोसळला। आई काय असते आणि आई गेल्याचं दुःख किती होतं, ज्याची आई जाते त्यालाच कळतं। आई आपल्या मुलावरती निस्वार्थ भावनेने किती प्रेम करते। ज्या वेळेला मुलगी सासरवरून माहेरी येत असेल, मुलगा शेतातून घरी येत असेल, त्या वेळेला जेव्हा ज्या ठिकाणी आई बसत होती, ज्या ठिकाणी आई ज्या कॉटवर झोपत होती, त्या कॉटवर बघितल्यानंतर त्या मुलांना अतिशय दुःख वाटत असेल। या ठिकाणी आई गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं माणसाचा सुखाचा समुद्र आटून जातो।
आई असली तर आईचं महत्व कळत नाही, परंतु आई गेल्यानंतर आईचं महत्व काय आहे हे कळल्याशिवाय राहत नाही. आई गेल्यानंतर माणसाचा सुखाचा समुद्र आटून जातो. जगातलं सारं सुख संपतं ज्या वेळेला माणसाची आई मरण पावते. आणि तुम्ही कितीही मोठं व्हा, महाराष्ट्रावर फिरा, जगभर फिरा, परंतु आई मोठमोठ्या लोकांनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकू द्या, परंतु आईच्या अशिक्षित आईचे शाबासकीचे जे प्रेम आहे ते मात्र कोणाच्याही शाबासकीत नाही. ज्या वेळेला ज्ञानोबराय त्या ठिकाणी एक वेळेला ज्ञानोबराय असं म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ सांगितला, अमृतानुभव चांगदेवपासष्टी हरिपाठासारखे अनेक ग्रंथ सांगितले, लिहिले. माझ्या जीवनामध्ये निर्वृद्ध असणाऱ्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, निर्जीव असणारी जडभिंत चालवली, पाठीवरती मांडे भाजले, अनेक त्या ठिकाणी दिव्य असे पराक्रम केले, अनेक त्या ठिकाणी दिव्य त्या ठिकाणी चमत्कार केले. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, जगाला जागवण्याचं काम केलं. भगवान परमात्मा त्या ठिकाणी मला समाधी देण्याकरता आला, भगवान परमात्मा माझ्याकरता रडला, परंतु हे सगळं सुख पाहण्याकरता, हे सगळं वैभव पाहण्याकरता, हे सर्व ऐश्वर्य पाहण्याकरता आज जर माझे वडील विठ्ठलपंत आणि आज जर माझी आई रुक्मिणी माता जिवंत असती तर मला त्या ठिकाणी अधिक आनंद वाटला असता. परंतु आम्ही लहान लहान असतानाच आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आमच्या जीवनामध्ये आईवडिलांचे सुख आम्हाला प्राप्त झालं नाही. या जगाचा तिन्ही लोकांचा स्वामी जरी असला तरी तो आई विना भिकारी आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मग आईचं महत्व, वडिलांचं महत्व गेल्यानंतर माणसाला कळतं. एक ठिकाणी एक कविता मी अतिशय सुंदर या ठिकाणी रचली आहे आणि चालबद्ध पण केली आहे. ममतेची देवता तू, प्रेमाचा कल्पतरू, प्रेमाचा कल्पतरू, हो हो ममतेची आहे तू देवता, तुझे उपकार काय सांगू आता, जन्म देवोनी केले कृतार्थ, ममता माया उदंड देवोनी, विश्व निर्मिले या बालाचे, हो हो ममतेची आहे तू देवता. आई उन्हामध्ये त्या ठिकाणी अन्वयी पायनं तू फिरली, उन्ही तान्ही आणवानी जीवा पाड कष्ट करोनी, प्रेमे वाढविले आणि शिकविले, ठेवितो हमाई जीव थोडा, हो हो. आणि शेवटच्या चरणामध्ये तूच माझा ज्ञानोबा आहे, तूच माझा तुकोबा आहे, तूच विठोबा आहे आणि तू रुक्मिणी आहे. तूच ज्ञानोबा, तूच तुकोबा, तूच विठोबा, तू रखुमाई, शेवटची विनंती आहे तुझला, दुःख नका ममतेच्या ईश्वराला, हो ममतेची आहे तू देवता. आईचं महत्व या जगामध्ये आपण आपली वाणी कमी पडते. जसं भगवंताचं वर्णन करताना सरस्वती मातेची वाणी कमी पडते, तसं आई वडिलांचं वर्णन करताना सुद्धा आपली वाणी कमी पडते. आई वडिलांचे आपल्यावरती अगणित असे उपकार आहेत. म्हणून आज या कुटुंबातून या मातोश्री निघून गेल्या, त्यांची हानी तर आपल्याला भरून काढता येणार नाही, परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये सहभागी होण्याकरता, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण सगळे मंडळी या ठिकाणी जमलात.
सर्वांचे धन्यवाद देतो आणि ज्यांनी मला या कीर्तनाचं नियोजन दिलं, कीर्तन करण्याची संधी दिली असे असणारे आमचे कल्याण महाराज काळे, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. बाबाचं नाव काय? हरिभक्तपरायण गोरे महाराज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत, आमचे रमेश महाराज परभणी आहेत, कारडे महाराज आहेत, मुरकुटे मामा आहेत, मस्के महाराज आहेत, मंडलिक महाराज आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे श्रीगोंद्याहून आमचे मित्र हरिभक्तपरायण मृदंग सम्राट विकास महाराज अवसरे आणि त्यांचे सहकारी आमचे मित्र, त्यांनी या ठिकाणी श्रीगोंद्याहून या कीर्तनाकरता आले, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचं युट्यूब चॅनल आहे वारकरी व्यासपीठ नावाचं. सर्वांनी कीर्तनाला जरी कोणी नसेल आलं तरी आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून ते कीर्तन प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून मुख्य मेन माणसं राहील हरिभक्तपरायण आमचे नेवासा संस्थांचे विश्वस्त असणारे कृष्ण भाऊ पिसुटे, त्यांनी तेही या ठिकाणी साथ करण्याकरता उपस्थित आहे. त्यांचे धन्यवाद आणि तुम्ही सगळे श्रोते मंडळी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्यापर्यंत जो आवाज पोहोचवला ते असणारे साबळे पाटील सुकळीकर, अतिशय सुंदर त्यांची साऊंड सिस्टीम आहे, त्यांनी अतिशय सुंदर आवाज दिला, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. विनेकरी बाबा, त्यांचेही आभार मानतो. आणि ज्या कुटुंबाने आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा एक प्रयत्न केला, हा जो सोहळा केला अतिशय थाटामाटामध्ये, सिस्टीम मंडप महाराज मंडळी, गायक वादक युट्यूबवाले, अतिशय सुंदर नियोजन केलं. अशी असणारे त्यांचे दोन चिरंजीव आणि त्यांची मुलगी, त्यांचे पती, म्हणून त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आपण जे जे काही श्रवण केलं, जे जे काही मी सांगितलं, हे सगळं त्या मातेच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर महाराज